विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी मध्ये आपलं स्वागत. क्रांतियुगाचा अभ्यास केल्यानंतर आता आपण वळणार आहोत ते म्हणजे पाश्चात्य साम्राज्यवादाकडे. पाश्चात्य साम्राज्यवाद हा जो घटक आहे, हा घटक निम्न दीर्घोत्तरी आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी महत्वाचा आहे. पण त्याचबरोबर लघुत्तरी प्रश्नांची सुद्धा तयारी कराच. पाश्चात्य साम्राज्यवाद समजून घेताना प्रथम साम्राज्यवाद म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. प्राचीन काळापासून वेगवेगळ्या देशांनी आपल्या राज्याचा विस्तार केलेला तुम्हाला दिसूनच येईल. अशा प्रकारे स्वतःच्या देशाचा प्रादेशिक विस्तार करण्याची जी प्रवृत्ती आहे, हीच प्रवृत्ती म्हणजे साम्राज्यवाद. स्वतःच्या राष्ट्राच्या अभिमानाची तुष्टी आणि त्याचबरोबर स्वतःच्या लष्करी सामर्थ्याचं प्रदर्शन हीच साम्राज्यवादाची उद्दिष्ट होती. पण औद्योगिक क्रांतीनंतर एक नव्या प्रकारचा साम्राज्यवाद उदयाला आला. हा साम्राज्यवाद म्हणजे आर्थिक साम्राज्यवाद. अर्थात आर्थिक साम्राज्यवाद यासाठी स्वतःच्या राष्ट्रासाठी अधिकाधिक आर्थिक फायदे मिळवणे हेच याचं उद्दिष्ट. आणि यातूनच आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक विस्तार आणि आर्थिक साम्राज्यवादाला चालना मिळालेली दिसते. आर्थिक साम्राज्यवादाची पार्श्वभूमी समजून घेताना आपल्या असं लक्षात येईल की औद्योगिक क्रांतीनंतर नव्या बाजारपेठा मिळवण्यासाठी विविध राष्ट्रांनी आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये आपला साम्राज्यवादी विस्तार करायला सुरुवात केली. आणि यातूनच पुढे पाश्चात्य साम्राज्यवाद आणि वसाहतवाद बोकाळला. या साम्राज्यवादाचा विचार करताना आपण आशिया आणि आफ्रिका खंडाकडे वळायचे. प्रथम आपण आशिया खंडातल्या साम्राज्यवादाचा विचार करू. आणि आशियातील साम्राज्यवादाचा विचार करताना सर्वप्रथम आपल्याला विचार करावा लागतो तो म्हणजे भारताचा. भारतातील युरोपीय साम्राज्यवादाचा विस्तार करता पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज, डच आदी युरोपीय सत्तांनी आपली साम्राज्यवादी पावलं भारतामध्ये टाकली. पण यामध्ये पुढे इंग्रजच सरस ठरले. इंग्रज साम्राज्यवादाचा विस्तार करता आपल्याला दिसतं की ईस्ट इंडिया कंपनी इसवी सन 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना लंडन मध्ये झाली. आणि पुढे इसवी सन 1615 मध्ये जहांगीर बादशाहकडून ईस्ट इंडिया कंपनीने सुरत येथे वकार स्थापन करण्याची परवानगी मिळाली. आणि पुढे ईस्ट इंडिया कंपनीच्या साम्राज्य विस्ताराला सुरुवात झाली. अर्थात ईस्ट इंडिया कंपनीला या कालावधीमध्ये फ्रेंचांच्या सत्ता स्पर्धेला सामोरं जावं लागलं. आणि त्यातूनच इसवी सन 1740 ते 1761 या दरम्यान कर्नाटकमध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये राजकीय संघर्ष उद्भवला. याच कालावधीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीने 1757 मध्ये प्लासीच्या लढाईमध्ये बंगालच्या नवाबाचा पराभव केला. आणि त्या प्रांतामध्ये दिवाणी हक्क म्हणजेच महसूल गोळा करण्याचे हक्क मिळवले. पुढे म्हैसूर 1818 मध्ये मराठा यांचा पराभव करत ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर आपली पकड मजबूत बनवली. याच काळामध्ये मोठ्या प्रमाणावर ईस्ट इंडिया कंपनीने भारताचं आर्थिक शोषण केलं. व्यापारासाठी आलेली ही ईस्ट इंडिया कंपनी आपलं बस्तान हळूहळू भारतामध्ये बसू लागली. आणि ब्रिटिश माल आणि भारतीय माल यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण होऊ नये यासाठी भारतीय मालाविरुद्ध ईस्ट इंडिया कंपनीने जकातीचं अस्त्र उगारलं. आणि पुढे जवळपास विविध वस्तूंची विशेषतः डाक्याची मलमल यांची निर्यात ही ईस्ट इंडिया कंपनीने बंद पाडली. याच कालावधीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी भारतीय राज्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर बक्षिशी उकळत आणि त्याचबरोबर या अधिकाऱ्यांचे पगार, भत्ते, त्यांची अलिशान निवासस्थानं यांचाही खर्च हा भारतीयांच्याच माथी मारला गेला. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आणि ईस्ट इंडिया कंपनीने भारताचं आर्थिक शोषणही केलं. पुढे आपण पाहतो की इसवी सन 1757 मध्ये झालेलं स्वातंत्र्य समर. या स्वातंत्र्य समरामध्ये एक घटना घडली ती म्हणजे भारताचं सत्तांतर. सत्ता कंपनी सरकारकडून ब्रिटिश पार्लमेंटच्या हाती गेली आणि इंग्लंडचा शाही अंमल भारतावर सुरू झाला. पण शाही अंमलाच्या काळातही भारताचं आर्थिक शोषण मात्र चालूच राहिलं. ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी इथला माल कमीत कमी किमतीमध्ये विकत घेत आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर भरमसाठ किंमत देऊन तो विकत. या व्यापारामध्ये जो अमाप नफा मिळायचा हा अमाप नफा हा इंग्लंडच्या तिजोरीमध्ये जाईल आणि भारताच्या तिजोरीमध्ये काहीच नाही. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर इंग्लंडने भारताचं आर्थिक शोषण केलं
आणि भारतामध्ये आपली साम्राज्याची मुळं ही घट्ट रोवली. भारताच्या शोषणानंतर आपण वळणार आहोत ते म्हणजे चीनकडे. भारतीय साम्राज्य विस्तारानंतर पाश्चात्य साम्राज्यवादाला बळी पडलेला आणखी एक देश तो म्हणजे चीन. खरं तर आपण पाहतो की चीनमध्ये ज्या वेळेला पाश्चात्यांनी प्रवेश केला त्यावेळेला पाश्चात्यांना चीनमध्ये अपमानास्पद वागणूक मिळायची. पण तरी सुद्धा व्यापार करण्यासाठी पाश्चात्यांनी हे सगळं जुळवून घेतलं. विशेषतः इंग्लंडने चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर आपली पाळंमुळं घट्ट करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आपण बघतो की इसवी सन 1840 मध्ये अफूचं युद्ध झालं. इंग्रजांचा अफूचा व्यापार थांबवावा अशी चीनची इच्छा होती. परंतु या युद्धाचा शेवट हा इसवी सन 1842 मध्ये नानकिंगच्या तहाने झाला. अर्थात नानकिंगचा तह हा चीनच्या दृष्टीने घातक होता, कारण या तहाने इंग्लंडला हाँगकाँग बहाल करण्यात आलं. त्याचबरोबर इंग्लंडच्या व्यापारासाठी आणखी 5 बंदरं खुली करण्यात आली आणि चीनने इंग्लंडला मोठ्या प्रमाणावर युद्धखंडणी द्यायचं कबूल केलं. यामुळे चीनी जनता चीनी सरकारच्या या अपयशाविरुद्ध पेटून उठली आणि त्यातूनच तायपिंगचा उठाव झाला. पण हा उठाव दडपून टाकण्यात आला. पुढे आपण बघतो की चीन हा इंग्लंडला काही अधिकार बहाल करत असताना फ्रान्स सुद्धा चीनकडून काही आर्थिक सवलती उकळण्यास पुढे सरसावलं. आणि त्यानंतर आपण बघतो की इसवी सन 1894 मध्ये चीन जपान युद्धानंतर तर चीनचं आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणात झालं. पाश्चात्यांच्या वर्तुळामध्ये चीनची विभागणी झाली. यालाच चीनी टरबुजाचे वाटे असं म्हटलं गेलं. पुढे इसवी सन 1899 मध्ये अमेरिकेने मुक्तद्वार धोरण हे अवलंबलं आणि या मुक्तद्वार धोरणाच्या घोषणेनंतर मोठ्या प्रमाणावर पाश्चात्य देश हे चीनचं सवलतीच्या माध्यमातून आर्थिक शोषण करायला पुढे सरसावले. इसवी सन 1900 मध्ये पाश्चात्यांच्या या विरोधात चीनमध्ये बॉक्सरचा उठाव झाला. हा उठाव अमानुषपणे दडपण्यात आला आणि पुढे मोठ्या प्रमाणावर चीनचं आर्थिक शोषण करण्यात आलं. अर्थात या संबंधी सविस्तर चर्चा ही लेखामध्ये केलेलीच आहे. यानंतर आपण वळणार आहोत तो आशिया खंडातला तिसरा देश जो पाश्चात्य साम्राज्यवादाला बळी पडला, तो म्हणजे जपान. आशिया खंडाच्या पूर्वेकडे असणारा जपान हा देश उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखला गेला. जागतिक राजकारणामध्ये अलिप्तता बाळगल्यामुळे हा संन्यासी राष्ट्र म्हणूनही ओळखला जातो. इसवी सन 1853 मध्ये अमेरिकन नाविक अधिकारी कमोडर पेरी याने जपानमध्ये प्रवेश केला आणि जपानवर व्यापारी तह लादला. पुढे विविध पाश्चात्य राष्ट्र ही जपानचं शोषण करण्यास पुढे सरसावली. पण जपानी माणसांनी मात्र यापासून योग्य तो बोध घेतला आणि स्वतःच्या देशाचं आधुनिकीकरण करून आणलं. सवलतीच्या माध्यमातून जपानचं शोषण करता करता जपान पुढे स्वतःच आधुनिक बनला आणि त्यानंतर जपान हा स्वतः साम्राज्यवादी बनला. हे झालं आशिया खंडातला पाश्चात्य साम्राज्यवाद. यानंतर आपण बोलूया ते म्हणजे आफ्रिकेतील साम्राज्यवादाकडे. शतकानुशतक पाश्चात्य जगाला आणि विशेषतः उर्वरित जगाला अज्ञात असलेलं आफ्रिका खंड हे काळे खंड म्हणून ओळखलं जात असे. सुरुवातीच्या काळामध्ये पाश्चात्यांचा आफ्रिका खंडाशी होणारा संबंध म्हणजे केवळ गुलामांचा व्यापार. यामध्ये आपण बघतो की पुढे स्टॅनले, लिव्हिंगस्टन, बेकर यासारख्या युरोपीय भूसंशोधकांनी आफ्रिकेतल्या विविध नद्यांच्या दऱ्याखोऱ्यांचा शोध घेतला आणि पुढे आफ्रिकेतल्या अगणित संपत्ती, नैसर्गिक संपत्तीकडे त्यांचं लक्ष वळलं. या कालखंडामध्ये आफ्रिकेतल्या काही टोळी प्रमुखांनी युरोपीय देशांची मदत घेतली आणि त्यांच्या बदल्यात त्यांना गुलाम पुरवले. पुढे गुलामांचा व्यापार हा युरोपीय सत्तांच्या आपापसातील समझोत्यांमुळे बंद पडला. यानंतर युरोपीय साम्राज्यवादी सत्तांच्या आपापसातील स्पर्धांना सुरुवात झाली. आफ्रिका खंडाची भूमी ही मोठ्या प्रमाणावर युरोपीय सत्तांनी वाटून घ्यायला सुरुवात केली. इसवी सन 1884 ते 1885 मधल्या बर्लिन परिषदेमध्ये जे परिणामकारक कब्जाचं तत्व मान्य केलं गेलं त्यामुळे युरोपीय देशांमध्ये आफ्रिकेची भूमी स्वतःच्या ताब्यात घेण्यामध्ये चढाओढ सुरू झाली. आफ्रिका खंडामध्ये विविध सोने, हिरे यासारख्या मौल्यवान खाणी हे युरोपीय देशांनी आपल्या ताब्यात घेतल्या
रेल्वे, रस्ते यासारख्या विविध सेवा पुरवण्याच्या बदल्यात आफ्रिकेवर विविध कर लादण्यात आले। यामध्ये झोपडी कर, दरडोई कर यासारख्या करांबरोबरच वेठबिगारीसारखी जाचक बंधनही आफ्रिकेतल्या टोळ्यांना सोसावी लागली। युरोपीय देशांनी आफ्रिका खंड हे आपलं अंकित करण्याची प्रक्रिया ही आफ्रिकेचं विभाजन म्हणून ओळखली जाते। अशा प्रकारे युरोपीय देशांनी आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये आपली साम्राज्यवादाची पाळंमुळं ही घट्टपणे रोवली। या सगळ्याचा विचार आपण पाश्चात्य साम्राज्यवाद या पाठामध्ये केला आहे। मित्रांनो, तुम्हाला या संबंधी काही शंका असल्यास लोकसत्ता.com आणि यशस्वी भववर ईमेल करा। आम्ही तुमच्या शंकांचं निरसन करू। यानंतर संघर्षाच्या युगाचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओ चर्चेमध्ये करणार आहोत।